लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय। कुडाळचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि कोकणातील भाजपचे कर्ते करविते रवींद्र चव्हाण यांची गुप्त भेट घेतल्यामुळे चर्चेला तोंड फुटलं। कणकवलीच्या गेस्ट हाऊसवर झालेल्या या भेटीनं राजकारण ढवळून निघालं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या याच वैभव नाईकांनी कुडाळमधून दस्तूरखुद्द नारायण राणेंचा पराभव 2014च्या विधानसभा निवडणुकीत केला होता। स्वाभाविकच या भेटीनंतर नारायण राणेंच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या। रवींद्र चव्हाणांच्या कानावर ही धुसफूस आल्यानंतर त्यांनी व्हिडिओ जारी करत शंकांना बळ देण्याचं काम केलं। मात्र नारायण राणेंना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही अशी मेखही त्यांनी यात मारली। बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा ह्या आमच्या झाल्या, तर बंद दरवाजामध्ये काय घडलं हे जर मी सांगितलं नाही तर ते उचित ठरणार नव्हतं। म्हणून थोडासा या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून मग थोडासा हा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली, परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। रवींद्र चव्हाणांच्या या स्पष्टीकरणानं संशय बळावला। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईकांनी यावर स्पष्टीकरण दिलं। उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात रवींद्र चव्हाणांची भेट घेतल्याचं वैभव नाईकांनी स्पष्ट केलं। या निमित्तानं राणे आणि चव्हाण यांच्यातील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचं विधानही त्यांनी केलंय। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी भाजपा आणि रवींद्र चव्हाणांवर केला। माझं भाजपच्या लोकांना आव्हानच आहे की तुम्ही अनेक लोकांना ईडी लावता, सीबीआय करता, त्याचप्रमाणे त्यांच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करता, परंतु माझ्या या चौकशा लावून तुम्ही 1 रुपया तरी माझा गैरमार्गाने कमावसा दाखवा आणि माझ्यावर जी कारवाई करायची ती करा। आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही, तर निश्चितपणे लोकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की सातत्याने जी माणसं चांगली काम करतात, जी माणसं प्रामाणिक आहेत, त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष द्यायची, ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा। रवींद्र चव्हाण यांनी काल दिलेलं स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत धुसफूस आहे ती या निमित्ताने बाहेर आली। खरं तर उद्धवजींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दौरा झाला आहे त्या दौऱ्याबद्दल भाजपच्या लोकांनी सगळी धडकी भरलेली आहे। आज भाजपला लोकसभेला उमेदवार सुद्धा मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळेच ते भ्रमिष्ट झालेले आहेत। एकूणच या शिमग्यानं रवींद्र चव्हाणांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं दिसतंय। झालेल्या चव्हाणांसोबत आता मराठवाड्यानंतर मिशन कोकण असं काही चर्चा सुरू झाल्या जोरात। नाही, मला वाटतं मंत्री आहेत रवींद्र चव्हाण आणि मंत्र्याशी कुठलाही आमदार भेटू शकतो, मुख्यमंत्र्याशी कुठला आमदार भेटतो, त्यामुळे एखादी भेट झाली असेल त्यावरून काही विधानं करणं काही योग्य नाही किंवा कुणाच्या नेतृत्वावर शंका उत्पन्न करणे काही योग्य नाही। भेटीनंतरच्या वक्तव्यानं ठाकरेंची शिवसेना अस्वस्थ आहे। राणेंच्या कुटुंबियांनाही भेटीनं अस्वस्थ करण्याचा प्रयत्न झालाय। कुडाळमधून निलेश राणे भाजपचे उमेदवार असल्याची चर्चा आहे। निलेश यांचं नाराजी नाट्य रवींद्र चव्हाणांच्या विरोधात असल्याचं बोललं जातं। भाजपच्या राज्यातील नेतृत्वालाही यातून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कोकणात राणेंपेक्षा आपलं वर्चस्व दाखवण्याची संधी देखील साधली गेल्याचं बोललं जात आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष मात्र रवींद्र चव्हाणांची पाठराखण करताना पाहायला मिळाले। या सगळ्या प्रकारानं कोकणातील राजकीय संघर्ष येत्या काळात तीव्र होण्याचे संकेत दिलेत। वैभव नाईक हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशा चर्चा होत होत्या। त्यांनी अचानक घेतलेल्या रवींद्र चव्हाणांच्या भेटीनं नवा संशय मात्र निर्माण झालाय। दुसरीकडे राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला सुप्त संघर्षही या निमित्तानं उघड झाल्याची चर्चा आहे। आता या सगळ्याचा परिणाम जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणावर कसा होईल हे पाहावं लागणार आहे।